साताऱ्यातून एक धक्कादायक बातमी। सातारा मेढा रस्त्यावरील करंजे नाका परिसरात एका गॅरेज मालकावर कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे। भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। साताऱ्यात पुन्हा एकदा कोयत्याचा थरार पाहायला मिळालाय। सातारा मेढा रस्त्यावरील करंजे नाका परिसरात एका गॅरेज मालकावर भरदिवसा जीवघेणा हल्ला करण्यात आला। अक्षय गाडे असे या हल्ल्यात बचावलेल्या तरुणाचं नाव आहे। अक्षय गॅरेज मध्ये काम करत असताना एका संशयिताने त्याच्यावर अचानक कोयत्याने वार केले। सुदैवाने अक्षयने वार चुकवले आणि आजूबाजूच्या तरुणांनी धाडस दाखवत हल्लेखोराला जागीच पकडलं। या घटनेनंतर परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। संतापलेल्या नागरिकांनी हल्लेखोराला चोप देण्याचा प्रयत्न केला, पण शाहूपुरी पोलिसांनी तातडीने धाव घेत हल्लेखोराला जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले। आपण मागे जे बघता ते चिंतामणी ऑटोचे जे मालक आहेत त्यांच्यावर काही दिवसापूर्वी कोयत्याने हल्ला झालेला होता। त्या हल्ल्याच्या अनुषंगाने जो 307चा जीवे मारण्याचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल झालेला होता, त्यातील आरोपींना आम्ही तपासादरम्यान ताब्यात घेतलेलं होतं। त्यामध्ये उंबरकर गँगचा समावेश होता। सुपारी घेऊन त्यांनी हे जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगाने यातील आरोपी जे आहेत सगळ्या PCR मध्ये आहेत, त्याच्याकडून जे घटनाक्रम होता त्यांनी म्हणजे कट रचण्यापासून दुकानाची रेकी करून सगळे हे म्हणजे हल्ला करेपर्यंतचा जो घटनाक्रम होता, त्या घटनाक्रमाच्या अनुषंगाने पूर्ण घटनाक्रम आणि मार्ग हे आरोपींच्याकडून आपण खातरजमा करून घेतलेला होता, जेणेकरून जे आम्ही फुटेज घेतलेलं आहे ते फुटेज आणि त्याच्याशी मॅच होतं का याबद्दल बघून खात्री करायची होती। त्या अनुषंगाने आपण त्यांच्याकडून ती घटनास्थळ आणि रूट जो आहे तो खात्री करून खातरजमा करून घेतलेला आहे। एकूण किती आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आपण? सध्या आपल्याकडे 6 आरोपी आहेत आणि यात आणखी 2 आरोपी फरार आहेत, 3 आरोपी फरार आहेत, त्यांचा आपण शोध घेत आहोत। आणि याच्यामध्ये सुपारी देण्याचा काही विषय होता का? सुपारी देऊन हाही घटनेत जो जखमी आहे त्याच्या नातेवाईकांच्या बरोबर जमिनीचा वाद होता। त्या वादातून यांचे नातेवाईक आहेत, आपल्या गुन्ह्यातला आरोपी क्रमांक 1 आहे, त्याने या उंबरकर गँगला सुपारी दिलेली होती। नातेवाईक ताब्यात आहे? नाही, तो फरार आहे, त्याचा शोध घेत आहोत आपण। या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही। सातारा पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून हल्ल्यामागे जुना वाद होता का याचा शोध सध्या घेतला जातोय। तुर्तास इथेच थांबूयात। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।